नावं येऊपर्यंत इकडं बुकिंग फुल झालं. मग अशी परिस्थिती झाल्यानंतर मी सरांशी फोन केला आणि सरांनी ठीक आहे तिथं नाही तर हरकत नाही, तिथं जे सांगणार आहे तेच मी इथं सांगणार आहे, तुम्ही या. सर इथंच त्या खोडद गावामध्ये राहतात. मॅडम पण त्यांच्या मिसेस पण शिक्षक आहेत, विज्ञान शिक्षक आहेत लक्षामध्ये. त्यामुळं मुलांच्यासाठी काय पाहिजे हे त्यांना खूप छान माहिती आहे. सुधीर फाकडकर सर हे या GMRTच्या उभारणीपासून ज्येष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करत आहेत. तेव्हापासून ते आज तक कंटिन्युअस याच्यामध्ये कामात आहेत. उभारणीपासून ते आहेत. त्यामुळं काय आहे सगळं डिटेल त्यांना माहिती आहे. याच्यातलं बेसिक्स काय आहेत, प्रिन्सिपल्स काय आहेत, बेसिक ॲस्ट्रॉनॉमी काय असते आणि मग रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी काय असते ह्याच्याबद्दलचं त्यांचं नॉलेज तरी म्हणजे प्रश्नच नाही, म्हणजे तो अफाट आहे. त्यांनी लिहिलेलं रेडिओ दुर्बीण हे पुस्तक, अपोलो 11 हे पुस्तक, तसे आणखी काही आहेत. आता ते मी सगळं म्हणजे सांगत नाही बसत. साप्ताहिक सकाळमध्ये प्रत्येक साप्ताहिक सकाळमध्ये देशभरामधले वेगवेगळे संशोधन केंद्र कुठं कशी कोणती कशाची असे ते एक पानभर त्यांचा लेख असायचा पूर्वी. आता ते बहुतेक सदर चालू आहे. मध्ये काही वेळेला ते गॅप पडतात बहुतेक एखाद्या याच्यामध्ये देत काहीतरी विशेषांक असला की ते नाही देत. आता यावर्षी जरा त्यांनी विशेषांकच सुरू केले तर ते सुधीर फाकडकर सर आज तुमच्यासमोर. ओके, आता ते काय सांगतायत ते नीट समजून घ्या आणि माहिती घ्या. यातलं 9वीला किती जण आहेत? सगळ्या 9वीला आहे. मग GMRTचा उल्लेख असलेला एक धडा आहे ना? अच्छा, बरं. म्हणजे तो जो धड्यामध्ये जो उल्लेख आहे त्या ठिकाणी तुम्ही आहात. आता दुर्बीण हे नाव सगळ्यांनी, दुर्बीण माहिती आहे सगळ्यांना. आपण दुर्बीण आकाशातले दूरचे घटक पाहायसाठी वापरतो, खगोलीय घटक. आणि त्याच्या अपोजला आपण सूक्ष्मदर्शक पाहतो की जे डोळ्यांना दिसतच नाही ते, आणि हे डोळ्यांना दिसण्याच्या पलीकडचं जे आहे ते आपण दुर्बिणीने पाहतो, आणि हे सूक्ष्मदर्शकाने पाहतो त्यातून. तर आपल्याला दुर्बीण जी माणसाने शोधली ती साधारण 17व्या शतकामध्ये गॅलिलिओने पहिल्यांदा दुर्बीण वापरली, माहिती आहे तुम्हाला. आणि मग त्याने चंद्राचं निरीक्षण केलं, गुरुचे चंद्र शोधून काढले, मग बाकी ग्रहांची निरीक्षणं केली. तर बेसिकली आपण त्या दुर्बिणीतून काय बघत होतो, म्हणजे खगोलीय घटक बघत होतो. पण खगोलीय घटक म्हणजे आणखीन थोडं सखोल आपण त्याचा ज्ञान घेतलं तर म्हणजे काय बघितलं आपण त्यातून, तर त्या खगोलीय घटकांकडून येणारा जो काही प्रकाश आहे परावर्तित झालेला, ग्रहांकडून परावर्तित झालेला किंवा ताऱ्यांकडून थेट आलेला, हा पण प्रकाशच दुर्बिणीतून पाहत होतो. म्हणजे त्या ज्या काचेच्या किंवा भिंगाच्या दुर्बिणीतून खगोलीय निरीक्षण करण्यासाठीचं मुख्य माध्यम काय होतं, तर प्रकाश होतं. बरोबर आलं लक्षात तुमच्या? म्हणजे आपण काय पाहतो किंवा कॅमेऱ्यातून आपल्याला सांगितलं अंधारात कॅमेऱ्यात फोटो काढा. आता नाईट व्हिजन वेगळा प्रकार आहे. तर नॉर्मल कॅमेऱ्याने येत नाही ना फोटो, का येत नाही, तर तिथे प्रकाशच नाही ना. किंवा एखाद्या वेळी अंधारात ठिकाणी फोटो काढायला सांगितलं की आपण म्हणतो ना आता जरा नाईट व्हिजन मोड ऑन करा किंवा एखादी लाईट लावा, किंवा आता मला तुमचा फोटो काढायचा असेल तर तुमचा चेहरा उसटेल, पण इकडे तोंड केलं की लगेच चांगला येईल, कारण का प्रकाश येतो आपल्या चेहऱ्यावर. तर या माध्यमातून जे खगोलशास्त्राचं निरीक्षण केलं जायचं ते निरीक्षण एका मर्यादेत होतं, आणि ते जवळपास 20व्या शतकापर्यंत तसंच केलं गेलं. दुसरं काही माध्यम नव्हतं. म्हणजे या व्यतिरिक्त काय, तर पुढे मग 17व्या 18व्या आणि 19व्या शतकामध्ये हळूहळू विद्युत शक्तीचा विकास झाला होता. आज जी आपण वापरतो ना इलेक्ट्रिसिटी, तर ती इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला. त्याच्यानंतर विद्युत चुंबकीय वर्णपट किंवा विद्युत चुंबकीय लहरींचा शोध लागला आणि त्याचा वापर सुरू झाला. त्याचं महत्त्वाचं उपकरण म्हणजे त्यावेळचं रेडिओ माहिती आहे. आता आपण मोबाईलवरच ऐकतो रेडिओ, किंवा TV माहिती आहे सगळ्यांना. तर TV जो चालतो तो रेडिओ लहरींच्या माध्यमातून चालतो, किंवा वायरलेस वगैरे बरेच प्रकार आहेत पुढे. आता याच्यामध्ये काय होतं की या ज्या रेडिओ लहरी आहेत त्या आपण कृत्रिमरित्या तयार केलेल्या आहेत, आणि जे आपण वापरतो पूर्वी किंवा TV पहा, एक ठराविक सेट टॉप बॉक्सला आपल्याला चॅनल सेट करावा लागतो. म्हणजे काय, तर एक ठराविक फ्रिक्वेन्सी ती सॅटेलाईटकडून जी येते तीच आपल्याला त्याच्यामध्ये सेट करावी लागते, आणि मग आपल्याला TVचे कार्यक्रम दिसतात.
आता याचा आणि याचा काय संबंध तर ज्या एकदा असं झालं म्हणजे अनपेक्षितपणे की रेडिओ जो चालतो तो चालण्यामध्ये म्हणजे वापरतो आपण टी व्ही कसा पाहतो आपण तर तो त्याच्यामध्ये आवाज खराब व्हायचा त्यावेळी फक्त आवाजच वापरत होतो टेलिफोन पूर्वीच्या फोनसारखा आणि तो शोधायचं काम एका इंजिनियरकडे दिलं होतं की अमेरिकेचा इंजिनियर होता आणि त्याला सांगितलं होतं की अरे आपले जे रेडिओ आहेत समुद्रकिनाऱ्यावरचे त्याच्यामध्ये ना असं अधूनमधून काय म्हणू खरखर ऐकू येते किंवा ऐकायलाच येत नाही चांगलं तर ते शोधण्यासाठी त्याने काय केलं एक वेगळा प्रयोग केला होता आणि तो प्रयोग करताना त्याच्या असं लक्षात आलं तोपर्यंत काही कारणं माहीत होते की हे कशामुळे होत असेल वीज चमकली किंवा कुणी जरी मुद्दाम काही त्रास देत असेल त्रास म्हणजे वेगळा प्रक्षेपक तयार करून त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स आणत असेल तर त्यासाठी त्याने ते सगळं तयार केलं पण त्याने सांगितलं की हा जो काही व्यत्यय येतोय किंवा हे जो आपल्या रेडिओला जो त्रास होतोय हा वेगळ्याच कारणाने होतोय आणि याचा जो ज्याला बसावंसं वाटलं तर लगेच बसा खाली ऊन आहे हां सावली नेमकी येतं इथे हे हां नाही एवढ्या दूरवर नका जाऊ हां नेमकं आपल्याकडे आता काहीच प्रोव्हिजन नाही अशी तर हे शोधताना त्याच्या असं लक्षात आलं की एका आकाशातून एका ठराविक दिशेने हे सगळं ऐकायला येते म्हणजे रिसीव्ह होत आहे हा जो सिग्नल येतो रेडिओ संकेत आणि मग त्याने सांगितलं की अरे हे तर आणखीन मजेदार आहे हे अजून जर मोठा वेगळा टाईपचा अँटेना केला तर आपल्याला मोठा ऐकता येईल आणि त्यावेळी उद्देश काय होता फक्त त्यांचा रेडिओचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता त्यामुळे त्याच्याकडे काही कुणी लक्ष नाही दिलं पण त्याच्यानंतर जे काही विद्यार्थी होते स्टुडंट किंवा ज्यांना वेगळा इंटरेस्ट होता त्यांनी त्याच्यावर अधिक काम केलं आणि त्यांनी असं सांगितलं की अरे या प्रकारचं जर आपण एक उपकरण तयार केलं तर आपल्याला आकाशातून दूरवरून येणारं जे काही ऊर्जा आहे जे काही रेडिओचं रेडिएशन आहे काय चावलं मुंगे हां मुंगे आहेत का मग इकडे तर मग त्यातून काय झालं की एका असा उपकरणाचा शोध लागला की ज्यातून आपल्याला खगोलीय जे घटक आहेत काही तारे असतील किंवा इतर काही अन्य काही घटक असतील त्याच्यावरून जर वेगळ्या प्रकारची ऊर्जा जी प्रकाशीय ऊर्जेचाच भाग असते म्हणजे जे तुम्ही आत्तापर्यंत आपण पाहिलं तर ते रेडिएशन जर आपण संवेदित करू शकलो सेन्स करू शकलो तर आपल्याला त्यातून पण खगोलीय घटकांचं निरीक्षण करता येईल म्हणजे काय आलं की जे डोळ्यांना दिसत नाही ते सुद्धा आपल्याला बघता येईल म्हणजे त्या खगोलीय घटकाकडून येणारं प्रारण बघता येईल आणि अशा तऱ्हेने खगोलशास्त्राचा आणखीन विकास होऊ शकेल आणि मग हा जो खगोलशास्त्राची एक वेगळी डेव्हलपमेंट म्हणजे ज्याला अदृश्य खगोलशास्त्र म्हटलं अदृश्य किरणांचं खगोलशास्त्र म्हटलं आलं आता ॲक्च्युली अदृश्य म्हणजे काय आपल्याला डोळ्याला दिसत नाही म्हणून ते अदृश्य मग आता याचाच पुढचा एक तुम्हाला उदाहरण देतो एक्सरे सगळ्यांना माहिती आहे एक्सरे आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण आपण त्याच्यातून तयार केलेली इमेज बघतो तर एक्सरे जसे दिसत नाही तसेच रेडिओचे रेज पण आपल्याला दिसत नाहीत पण ते आपल्याला त्याचा आपण उपयोग करू शकतो म्हणजे जो रेडिओ तुम्ही मोबाईल वापरता टी व्ही वापरता वेगवेगळं कम्युनिकेशन वापरता तर मग जो खगोलीय घटक असेल त्याच्याकडून येणारं जर रेडिएशन अशा उपकरणांमुळे पाहता आलं तर मग खगोलशास्त्राचा आणखी एक डिसिप्लिन ज्याला ब्रँच म्हणतो अशी सुद्धा एक विकसित झाली